मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायक गणपतीतील पहिला गणपती आहे। हे गणपतीचे स्वयंभू आद्यस्थान आहे। या ठिकाणी गणपतीने मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता। अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाचे हे मंदिर आहे। हा अष्टविनायकातील दुसरा गणपती। पौराणिक कथेनुसार मधु आणि कैठब या दोन राक्षसांचा वध भगवान विष्णूंनी गणरायांचे स्मरण व प्रार्थना करून केला होता। हा एकमात्र उजव्या सोंडेचा गणपती आहे। ही कथा भक्त बल्लाळ याची आहे। भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं। तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथं दर्शन दिलं। पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीने सांगितलं। तोच हा पालीचा बल्लाळेश्वर। 5:30 वाजले। महडला पोचलो आम्ही। वर्धविनायक रायगड जिल्ह्यातच महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे। हा वर्धविनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जातं। डे 3 महडचा वर्धविनायक। काल आमचं दर्शन झालेलं आहे। आज आम्ही निघालोय थेऊरला, चिंतामणी। तिथून पुढे आम्ही जाणार लेण्याद्री, मग ओझर। थेऊरचा चिंतामणी दुपारच्या वाजलेत 12:30 आणि आम्ही पोचलोय मंदिरात। सकाळी 8ला निघालेलो आम्ही। भजन कीर्तन चालू माऊलींचं। पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे। मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे। पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मजांचं मंदिर आहे। मंदिराला जवळपास 300 पायऱ्या आहेत। या डोंगरात 18 बौद्ध गुहा आहेत। त्यापैकी 8व्या गुहेत गिरिजात्मजांचं मंदिर आहे। डोंगरावरती असलेलं हे अष्टविनायकांपैकी एकमेव मंदिर। गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननांचे मंदिर इथे आहे। एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेले आहे। अष्टविनायकातील हा 7वा गणपती। हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे। श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे। अष्टविनायक यात्रेतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे तो हा, मला गणरायाची आरती भेटली। या ठिकाणी गणपतीने विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता। तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर, विघ्नहर्ता असेही नाव पडले। जय शिवराय मंडळी। तर छत्रपतींना नमन करून आणि ओझरच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेऊन आजचा आमचा 4था दिवस अष्टविनायक टूरचा। आणि आता आमचा राहिला तो शेवटचा गणपती, तो म्हणजे रांजणगावचा महागणपती। अशा प्रकारे आमची टूर चालू आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे श्री महागणपतींचे हे मंदिर आहे।
मंदिरातील ही मूर्ती इतर रूपांपैकी सर्वात शक्तिशाली व प्रभावशाली मानली जाते. भगवान शंकरांनी याच ठिकाणी भगवान गणेशांची प्रार्थना करून त्यांच्याकडून अस्त्र प्राप्त केले व त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. गजाननाच्या या रूपाला मोहत्कट असेही म्हणतात. या गणपतीला 10 सोंडी आणि 20 हात आहेत.